आता सध्या आपल्याकडे कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हणलं की खूप अशी गरमी पडते आणि गरमीमध्ये आपल्या शरीराला खूप असा घाम येतो आणि घाम आल्यामुळे शरीराला थकवा येते आणि विकनेस येते. आणि मग अशा वेळेस आपण सगळेच जण असे थंड थंड पदार्थ, फळं असू द्या की थंड थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि किंवा थंड थंड सरबत असू द्या ज्यूस असू, आपल्या सगळ्यांनाच प्यायला आवडते. तर आज आपण अगदी द्राक्षीपासून बनवणार आहोत हेल्दी, पौष्टिक, टेस्टी असा हा ज्यूस. द्राक्ष आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. द्राक्षीचे फायदे पण भरपूर आहेत. तर द्राक्षीपासून आज आपण लहान मुलांपासून ते आजी आजोबांना आणि सगळ्यांना आवडणारा आणि सगळ्यांच्या शरीरासाठी फायद्याचा असा द्राक्षीचा ज्यूस बनवणार आहोत. आणि ही द्राक्षे मी गावाकडून आणलेली आहे आणि हे द्राक्षे आता भरपूर प्रमाणात आणले होते. आता नुसतं द्राक्षे खाऊन पण कंटाळा येते. तर चला याचं वेगळं काहीतरी बनवता येईल म्हणून आज आपण द्राक्षीचा ज्यूस बनवणार आहोत. आणि त्यासाठी मी द्राक्षी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि द्राक्षी अशी जास्त पाण्याने स्वच्छ करायची आहे, कारण त्याच्यावरती असं कीटकनाशक औषध मारलेलं असतं. त्याच्यामुळं अगदी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अगदी सुट्टी सुट्टी करून घ्यायची आहे द्राक्षी. आणि ज्यूस बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि सगळी द्राक्षे अशी सुटसुटीत करून घ्यायची आहे. आणि हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला ज्यूस करायचा आहे. ज्यूसचं भांडं घ्यायचं आहे. आणि हे द्राक्ष आता वयस्कर माणसांना खाता येत नाही, पण ज्यूस तर आपल्याला ते पिऊ शकतात ना. तर त्याच्यामुळं ही सगळी द्राक्षे आपण ज्यूसच्या भांड्यामध्ये घालणार आहे. हे कमीत कमी 2 पावशेर इतकी द्राक्षे घेतलेली आहे आणि 2 लोकांचं इतकं ज्यूस याच्यामध्ये बनवून तयार होतं. तर त्या आता या ज्यूसमध्ये बनवण्यासाठी हलकंसं घालायचं आहे मीठ. हे मी सेंधा नमक घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर द्राक्षी जर खूप आंबट असेल तर 2 चमचे इतकी साखर घालायची आहे. हा छोटा चमचा आहे. आणि भाजलेली जिरेची पूड घालायची आहे. याच्यामुळं काय होतं, आपल्या ज्यूसला फ्लेवर छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सर फिरून घ्यायचं आहे भांडं. आणि त्याच्यामध्ये असं थंड होण्यासाठी बर्फाचे क्यूब घालायचे आहेत. मी 4 ते 5 बर्फाचे क्यूब घातलेले आहेत. त्याच्यामुळं आपलं जसा ज्यूस जो बनणार आहे तर खूप असा थंड असा बनवून तयार होणार आहे आणि जे फ्लेवर पण छान येणार आहे त्याला. तर बघा अशा प्रकारे ज्यूस आपला तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पुदिन्याची पानं पण घालायची आहेत. मी घातलेली आहे, पण मी व्हिडिओमध्ये दाखवायला विसरून गेलेले आहे. पुदिना असा थंड असतो आणि याच्यामध्ये घातल्यामुळं पण तेवढंच असं थंड आपलं ज्यूस तयार होतं. तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीने अशा प्रकारे बघा. त्याच्यामुळं द्राक्षीचा असा जो चोथा राहतो तो असा गाळणीवरतीच राहतो आणि बाकी सगळा ज्यूस जे आहे ते गाळून असा मस्त असा आपला ज्यूस तयार होतो. हा ज्यूस तुम्ही मुलांना पण देऊ शकता. हे पहा अशा प्रकारे 2 ग्लास भरतील एवढा आपला ज्यूस तयार झालेला आहे. मस्त त्याचा सुगंध पण छान येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो बरं का. जसा उसाचा रस कसा दिसतो सेम तसा कलर येतो बघा. हे बघा तसाच दिसतो की नाही. मस्त असा हा ज्यूस, द्राक्षीचा ज्यूस तयार झालेला आहे. हा ज्यूस तुम्ही त्याच्यामध्ये आता पुदिन्याची पानं आपण थोडीशी टाकूया आणि गार्निशिंगसाठी असे 2 द्राक्षे आपण कट करून लावूया. आणि हे बघा कोण बनेल हा घरी ज्यूस बनवला आहे, अगदी आहे ना रेडीमेडसारखा. आणि स्ट्रॉ पण आहेत बघा. अशा प्रकारे आपला हा द्राक्षीचा हेल्दी पौष्टिक ज्यूस हा बनवून मी तयार केलेला आहे बघा.
दिसायला पण किती सुंदर दिसतोय आणि प्यायला पण तो तेवढाच टेस्टी लागतो. तर हा द्राक्षीचा ज्यूस तुम्ही नक्की करून बघा. आणि आशाच किचन चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा ज्यूस कोणी कोणी केला त्याने मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाला असा ज्यूस असा खूप आवडला तर नक्की करून बघायचा. अशाच किचन चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, रेसिपीला लाईक करायचं आहे.